नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। मी सय्यद अल्ताफ गुलाब राहणार गांधीनगर बोलेगाव। मी दत्तात्रय कसबे, सचिन ताटे व जगदीश शुगले यांच्या विरुद्ध बेकायदेशीर तक्रार अर्ज केला होता। त्या अनुषंगाने दत्तात्रय कसबे यांच्या घरी रेड झाली, पण तिथे काही गाडी माझी सापडली नाही। तसेच सचिन ताटे यांच्या घरी रेड झाली असता तेथे माझी मारुती कंपनीची गाडी सापडून आली। ती गाडी पंचनामा करून पथकाने डीडीआर ऑफिस येथे घेऊन आले। त्यानंतर विशेष म्हणजे जगदीश शुगले यांच्या घरी रेड सुद्धा झाली नाही। एडीआर उपनिबंधक नगर तालुका यांनी तिथे रेड सुद्धा केलेली नाही। दत्तात्रय कसबे आणि सय्यद यांची 8 साला ज्यावेळेस सुनावणी झाली, त्या सुनावणीस ज्यावेळेस त्याच्या घरी रेड झाली त्यावेळेस सापडली नाही गाडी। परंतु ज्यावेळेस त्याला बोलावण्यात आलं का तुझं म्हणण्यासाठी बोलावण्यात आलं, तुझं म्हणणं काय आहे, तर त्यावेळेस त्यांनी कबुली दिली की गाडी माझ्या ताब्यात आहे व ती गाडी मी टकले यांना विकून टाकली आहे। त्यानंतर सचिन ताटे यांनी सुद्धा प्रोमोसरी नोट उसनवारी पावती ही 13/11/2020 रोजीच करून घेतली होती। त्यात माझे 3 चेक होते, ते चेक सुद्धा त्यांनी 13/11/2023 रोजीच 10/51/37, 10/51/36, 10/51/38 चेक नंबर असे आहेत का ते त्यांनी त्याच दिवशी माझ्याकडून सिक्युरिटी म्हणून घेतले होते। आणि दुसरी गोष्ट, जगदीश शुगले सुनावणीस कधीच हजर राहत नव्हते। विशेष म्हणजे असं झालं का ज्यावेळेस जगदीश शुगले सुनावणीस गैरहजर राहत होते, हे मी ज्यावेळेस ईडीआर साहेबांना सांगितलं का हे कधीच हजर राहत नाही, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण त्याला शेवटची नोटीस देऊ, नाही तर मग आपण त्याविषयी त्याची दखल घेऊ। त्यानंतर मग 24/7 रोजी सुनावणी ठेवली ईडीआर साहेबांनी, नगर तालुका उपनिबंधक साहेबांनी। त्या सुनावणीत सुद्धा तो गैरहजर राहिला। त्यावेळेस जेवढे म्हणजे 2 सावकार सचिन ताटे, दत्तात्रय कसबे व अर्जदार हे स्वतः ज्यावेळेस हजर होते त्यावेळेस त्यांच्या सह्या झाल्या। मग तिथं मॅडमनी म्हणजे सह्या व्हायच्या आधी मॅडमनी जे हजर होते त्यांचं रोजनाम्यात त्यांचे नावं लिहिले, नंतर जे सावकार हजर होते त्यांचे नावे लिहिले, अर्जदाराचं नाव लिहिलं। नंतर तिथं निर्णयास्तव नस्ती बंद करण्यात आली, म्हणजे न्याय निर्णयासाठी नस्ती बंद करण्यात आली। त्यावेळेस ते न्याय निर्णयासाठी नस्ती बंद करण्यात आल्याच्या नंतर जे मॅडमनी म्हणजे जे उपस्थित आहे त्यांच्या सह्या करायला लावल्या, पण तिथं असा प्रकार घडला का जो जगदीश शुगले तो कधी उपस्थित राहत नव्हता, पण त्या रोजनाम्यात त्या सुनावणीच्या दिवशी 24/7 रोजी असं काही घडलं का ते म्हणजे त्या दिवशी जगदीश शुगले हा हजर नसताना सुद्धा आणि आपण ज्यावेळेस चेक दिले होते ते चेक जो 10/51/36, 10/51/37 आणि 10/51/38 तो नाही का कसबे ज्यावेळेस आपल्याकडं कसबेने हे आले होते त्यावेळेस आपण 13/11/2000 ताटे ज्यावेळेस आले होते त्याच वेळेस आपण ते चेक दिलेले होते। आणि विशेष म्हणजे जे 24/7 सुनावणी झाली त्या सुनावणीस जगदीश शुगले गैरहजर होताच, पण तिथं असं काही लिहिलं गेलं का ती सुनावणीसाठी म्हणजे निर्णयासाठी सुनावणी म्हणजे नसती बंद करण्यात आल्याच्या नंतर उशिरा जगदीश शुगले हा उशिरा उपस्थित राहिल्याने त्याचं म्हणणं उशिरा दिलं असं लिहिलं गेलं, पण तो कधी तिथं आलेला नव्हता। आणि विशेष म्हणजे असं झालं का त्याचं जे म्हणणं होतं 24/7/2023 रोजी दिलेलं त्यावर ईडीआर साहेबाची सही सुद्धा नाही। आणि ईडीआर साहेबाची सही नसून बी त्या म्हणजे जो दिलेला 24/7/23चा जो म्हणजे होय म्हणणं आहे त्याच्यावरच ईडीआर साहेबांनी आणि ते सिनारे साहेब आहे तिथले बीबी सिनारे म्हणून त्यांनी तो अहवाल त्याच्यावरच निकाल दिला। म्हणजे ही सगळ्यात म्हणजे विशेष गोष्ट अशी आहे का तो जो माणूस उपस्थित नव्हता, आमच्या समोर नव्हता, त्याचं नंतरून लिहिलं जातं। आणि विशेष म्हणजे त्यांनी म्हणजे जे काही म्हणणं दिलेलं असतं त्या म्हणण्यावर निकाल होतो, म्हणजे त्या म्हणण्याची प्रत आम्हाला सुद्धा नाही भेटत। वास्तविक म्हणजे त्या म्हणण्याची प्रत आम्हाला न भेटता त्या मॅडमची सही सुद्धा होत नाही, म्हणजे हा गैरप्रकार तिथं उघड झालेला आहे। आणि तो गैरप्रकार मी म्हणजे मीडिया समोर तो आणत आहे। ज्यावेळेस उपनिबंधक नगर तालुका येथे ज्यावेळेस सुनावण्या होऊन निकाल जाहीर झाला दिनांक 11/8/23 रोजीच्या अहवालाचा जर विचार केला आपण तर सचिन ताटे याचा परवाना लायसन्स रद्द करण्यास संदर्भात तसंच जप्त केलेली मारुती कंपनीची गाडी ती संबंधित देण्यास एडीआर मॅडमने तसं
अहवाल DDR साहेबांना केला होता, परंतु DDR साहेबांनी केला होता बोल ज्यावेळेस 11/8/23ला ज्यावेळेस अहवाल ज्यावेळेस DDR साहेबाला आला त्यावेळेस 8/11च्या पत्रानुसार DDR साहेबांनी त्यांना परत असं कळवलं की त्यांच्यावर जो सचिन ताटे आणि दत्तात्रय कसबे सावकार आहे यांच्यावर बेकायदेशीर सावकारकी गुन्हा दाखल करून तो अहवाल आम्हाला कळवावा असं सांगितलं होतं. परंतु ते ज्यावेळेस ते 13 महिने लेट झालं, म्हणजे 13 महिने लेट झाल्यानंतर तो सावकारी जो परवाना होता तो DDR साहेबांनी रद्द करणं गरजेचं असतानाही 13 महिने याच्यात उशीर का झाला ही बाब अतिशय नाही का भयानक आहे. त्याच्यामुळं माझं आर्थिक आणि मानसिक त्रास मला त्रासाला सामोरे जावं लागत आहे. ही गोष्ट खूप संशयास्पद आहे. दिनांक 8/11 रोजीचा अहवाल पाहिला तर अर्जदाराने बेकायदेशीर तक्रारीत असताना सुद्धा दत्तात्रय कसबे DDR समोर ॲक्टिवा गाडीची कबुली दिली असताना सुद्धा अर्जदाराची गाडी आज सुद्धा अर्जदार यांच्या नावावर असताना सुद्धा ती अर्जदार यांना भेटत नाहीये. सावकाराकडे गाडी आहे, कारण ज्या वेळेस DDR साहेबांनी त्यांचा अहवाल लिहिला तर त्या अहवालाचंच त्यांनी म्हणजे संगनमत दाखवलं. तो संगनमत हा व्यवहार झालेलाही नाहीये. त्यांच्या अकाउंटला एवढे पैसे जे व्याज वगैरे टाकलेलं आहे, जो दत्तात्रय कसबे यांचे जो फोनपेवरती जे टाकलेले पैसे ते पैसे सर्व व्याजाचे आहे. आणि ज्यावेळेस व्याजाचे पैसे घेतले होते त्यावेळेस सचिन ताटे यांनी सांगितलं होतं का जो वसुलीला येणारा जो दत्तात्रय कसबे त्याच्याकडे तुम्ही ते वसुलीचं व्याज सगळं व्याज ते त्याच्या अकाउंटला किंवा त्याच्याकडे द्यायचं असं आम्हाला. वास्तविक पाहता मी ज्यावेळेस 70,000 रुपये या सावकाराकडून दत्तात्रय कसबे आणि सचिन ताटे यांच्याकडून ज्यावेळेस 70,000 घेतले होते त्याच्या बदल्याला आतापर्यंत मी 20 ते 21 लाख रुपये आतापर्यंत दिलेले आहेत. तरी पण ते माझी एक गाडी त्यांच्याकडे आहे. आम्ही सावकार ताटे आणि कसबे यांच्याकडून 70,000 रुपये व्याजाने घेतले होते. ताटे यांनी सांगितले की तुमच्याकडं व्याज न्यायला कसबे येतील. सावकार कसबे हे व्याजाचे पैसे घ्यायला माझ्या दुकानावर येत होते. आमच्या दुकानावर येत होते तेव्हा मी दुकानावर बसायचे. हे सावकारकीचा व्यवहार दिसावा नाही म्हणून पप्पाच्या फोनपेवर न सांगता पैसे टाकायचे आणि तेच वसूल करायला यायचे आणि त्याची सगळी सहनिशा मी माझ्या नोंदवहीत करत होते. सहीसह त्यांची सगळी सही आणि तारीख दिनांक सगळं मी माझ्या नोंदवहीत नोंद करत होते. सावकार आमच्या घरी यायचे सचिन ताटे कसबे आणि पैसे आम्हाला धमकी द्यायचे. माझे पती घरी नसताना पण धमकी द्यायचे, म्हणायचे पैसे द्या पैसे, म्हणजे पैसे वसूल करायचे. नाही दिले तर तुमच्या पतीला मारून टाकू काही करू असं म्हणून हे करा धमकी द्यायचे आम्हाला. आम्ही व्याज वसूल करायचं